श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे हे बऱ्याच जणांना माहीत झालेलं आहे. कारण संक्रांत जी आहे तर तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि पहा, जरी पिवळे वस्त्र तिने परिधान केलेले असले तरीसुद्धा आपल्याला कोणती साडी ही घालायची नाही आहे किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही किंवा कोणत्या रंगाच्या घालायच्या आहेत. तसेच आपण जेव्हा केसामध्ये गजरा माळतो तो गजरा देखील कोणता माळायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणते असे नियम आहेत तर ते संक्रांतीला पाळायचे आहेत. कोणता गजरा हा आपल्याला चुकून घालायचा नाही. तसेच हळद वापरावी की नाही, सोन्याचे दागिने हे पिवळ्याच कलरचे असतात ते घालावे की नाही, तसेच कोणता हा एक दागिना जो आहे तर तो आपल्याला या मकर संक्रांतीला चुकून घालायचा नाही. तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कोणता असा एक पदार्थ आहे तर तो चुकून देखील खायचा नाही. तर पहा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत. तसेच महिलांनी संक्रांतीला शृंगार करत असताना कोणत्या गोष्टी कोणत्या नियम हे पाळायचे आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ हा हेल्पफुल आहे आणि माहितीपूर्ण देखील आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर त्यापूर्वी आपल्याला सर्वात अगोदर मकर संक्रांत ही ऐकायची आहे. म्हणजे ही मकर संक्रांत कशा पद्धतीने आलेली आहे, काय तिने धारण केलेलं आहे, या सर्व गोष्टी आपण आता पाहणार आहोत. तर पहा, 14 जानेवारी 2025 मंगळवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत. म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. तसेच सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाहक असून घोडा हे उपवाहन आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 45 पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे त्या ठिकाणी व्यक्तींना सुख प्राप्ती होईल. पर्व काळामध्ये आपल्याला काय काय दान द्यायचं आहे तर आपल्याला भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी वस्तूचं यथाशक्ती आपल्याला जेवढं होईल तेवढं दान हे करायचं आहे. संक्रांतीमध्ये दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, कामविषयक सेवन करणे, ज्येष्ठ माणसांचा अनादर करणे, त्याचबरोबर मांसाहार करणे यासारखी कामे आपल्याला करायची नाहीत. तर पहा, तुम्ही संक्रांत ही व्यवस्थित ऐकलीच असेल तर यंदा संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावर आलेली आहे. म्हणजे संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. म्हणूनच संक्रांत देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र आपण परिधान करू नये अशी ही एक बाब पूर्वपार चालत आलेली आहे आणि ही एक परंपरा आहे. त्या कारणास्तव आपल्याला पिवळे वस्त्र यावर्षी परिधान करायचं नाही. म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घालायची नाही. पुरुषांनी
किंवा मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही. पहा, आपण हिरव्या, लाल, जांभळ्या, निळ्या, गुलाबी, केशरी अशा पद्धतीचे जे कपडे आहेत, कलरचे कपडे आहेत, तर ते तुम्ही परिधान करू शकता. त्याशिवाय काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही या दिवशी परिधान करू शकता. हा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो, मग संक्रांतीच्या दिवशी काळा रंग का परिधान करावा? पहा, जेव्हा संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं होते. सूर्याचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे असते. या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये थंडी असते. आपल्याला थंडीमध्ये वाचण्यासाठी म्हणजे थंडीपासून उबदारपणा मिळण्यासाठी सुद्धा काळा वस्त्र हा परिधान केला जातो. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर हे गरम ठेवण्यासाठी मदत करतो. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. तुम्ही पाहिलं असन इतर कोणत्याही सणामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जात नाही. तरीसुद्धा जर तुमच्या घरामध्ये तुमच्या घराण्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करत नसाल तर तुम्ही हा रंग वर्ज्य देखील करू शकता. तर मग तुम्ही पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे हे परिधान करू शकता. पहा, पिवळ्या रंगाच्या बाबतीत सुद्धा बरेच जण अनेक प्रश्न विचारतात. त्याचं असं आहे की साडी आमच्याकडे अशा कलरची आहे, त्याचे काठ पिवळ्या कलरचे आहेत किंवा थोडासा त्यामध्ये पिवळा कलर येत आहे, तर अशी साडी आपण नेसावी का नाही? पहा, आपल्याला पिवळा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तर तुमची जर साडी लाल कलरची असेल, त्याची बॉर्डर जर सोनेरी असेल तर ती साडी तुम्ही घालू शकता, कारण बऱ्याच साड्यांची बॉर्डर ही सोनेरी कलरची असते. तर पहा, आपल्याला सोनेरी कलर हा वर्ज्य करायचा नाही. तो थोडासा पिवळसर असला देखील त्याचा सोन्याचा रंग आहे. तर पहा, आपण सोनं हे वापरू शकतो, सोन्याचे दागिने वापरू शकतो, परंतु आपल्याला पूर्ण पिवळसर रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. पिवळ्या कलरमध्ये सुद्धा डार्क पिवळा, फेंट पिवळा, त्याचबरोबर केशरी पिवळा असे जे कलर आहेत तर ते आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. तर पहा, इतर कोणतेही कलर तुम्ही घालू शकता, परंतु हा जो एक कलर आहे पिवळा कलर, तर तो एक दिवस जर आपण वर्ज्य केला तर काहीही फरक पडत नाही. पहा, बरेच जण असंही प्रश्न विचारतात की संक्रांतीच्या दिवशीच फक्त हा पिवळा कलर वर्ज्य करायचा का इतर दिवशी किती दिवस आपल्याला हा पिवळा कलर वर्ज्य करायचा आहे, म्हणजे घालायचा नाही? तर पहा, तुम्हाला हा जो पिवळा कलर आहे तर तो तुम्हाला मकर संक्रांती म्हणजेच हे जे सण आहेत तर ह्या तीन दिवशी हा सण असतो. भोगी असते, त्याचबरोबर मकर संक्रांती असते आणि त्याच्या दुसरा दिवस असतो तो किंक्रांत असते. तर ह्या 3 दिवशी तुम्हाला हा पिवळा कलरचा जो वस्त्र आहे तर ते परिधान करायचं नाही. बऱ्याच ठिकाणी हा कलर रथसप्तमीपर्यंत देखील पाळला जातो. पहा, मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बऱ्याच ठिकाणी हा जो रंग आहे तर तो घातला जात नाही. हा जो पौष महिना आहे तर तो भगवान सूर्यदेवांना समर्पित असतो. म्हणजे संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे, जो कलर परिधान केलेला आहे तो कलर हा पूर्ण महिना किंवा मग रथसप्तमीपर्यंत पाळला जातो. तर पहा, तुम्ही हे जे संक्रांतीचे 3 दिवस असतात तर ह्या 3 दिवशी तुम्ही हा कलर वर्ज्य करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वतःचं हळदी कुंकू वगैरे करायचं आहे त्यावेळेस तुम्ही हा कलर वर्ज्य करू शकता. इतर वेळेस तुम्ही हा कलर परिधान करू शकता. आता आपण बोलूया बांगड्याबद्दल. तर बांगड्या घालत असताना सर्वात शुभ बांगड्या ज्या आहेत तो म्हणजे हिरवा कलर. हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही या सणाला नक्की घाला. नाही शक्य झालं तर तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील या दिवशी घालू शकता. आता बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या कलरच्या बांगड्या चुकून देखील घालायच्या नाही. तसेच तुम्ही प्लॅस्टिकच्या, मेटलच्या बांगड्या जर वापरत असाल तर त्या बांगड्या तुम्ही या दिवशी घालू नका. तसेच पिचकी बांगडी हातामध्ये ठेवू नका, ते सुद्धा एक गरिबीचं, दरिद्रतेचं लक्षण असतं. बांगड्या घालत असताना तुम्हाला एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी चढती घालायची आहे, म्हणजे एक बांगडी जास्त घालायची आहे. बांगड्या घालत असताना तुमचा हात पूर्णपणे रिकामा करू नका. एक बांगडी स्वतःच्या हातामध्ये अगोदर ठेवा आणि त्यानंतरच बांगड्या परिधान करा. जर तुम्ही पूर्ण बांगड्या घालणार असाल तर तुम्हाला एका हातामध्ये धागा तरी गुंडाळून ठेवायचा आहे. सुवासिनीने आपला हात रिकामा हा ठेवू नये. तर संक्रांतीचा हा सुहासनीचा सण आहे आणि या सणाच्या दिवशी हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत. पूर्णपणे हात तुम्हाला रिकामा करायचा नाही. साडीमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला पूर्णपणे व्हाईट कलरची जी साडी आहे तर ती घालायची नाही.
संक्रांती हा सण सौभाग्याचा सण आहे आणि पूर्णपणे व्हाईट कलरची साडी ही तुम्हाला या दिवशी घालायची नाही किंवा या सणाला घातली जात नाही. तुम्हाला पिवळा कलर आणि संपूर्ण पांढरा कलर हा या दिवशी घालायचा नाही. नंतर तुम्हाला गजरा कोणत्या प्रकारचा घालायचा आहे तो आपण सांगणार आहोत. तर पहा, या दिवशी आपण भरपूर असा शृंगार करत असतो. तुम्ही केसामध्ये गजरा माळत असताना तुम्हाला पिवळ्या रंगाचे फुलं जे आहेत तर ते या गजऱ्यामध्ये घालायचे नाही. पहा, बरेच जण शेवंतीच्या वेण्या घालतात किंवा मग सोनचाफ्याची फुलं घालतात. तर यासारखी जी पिवळ्या कलरची फुलं आहेत तर ती तुम्हाला घालायची नाही. तसेच पूजेमध्ये देखील तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं ही वापरू नका. तसेच संक्रांती देवी जी आहे तर तिने वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे. त्यामुळे जाईच्या फुलाचा गजरा किंवा जाईचं फुलं हे तुम्हाला वापरायचे नाहीत. याशिवाय तुम्ही मोगऱ्याचा, अबोलीचा यासारखे फुलांचे गजरे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर असाही प्रश्न येतो की आपण हळद वापरावी का, कारण ही सुद्धा पिवळ्याच रंगाची आहे. पहा, हळद ही मकर संक्रांतीच्या सणामध्ये खूप मुख्य गोष्ट आहे. हळद ही एक घटक आहे, तो वस्त्राचा संबंध नाही. त्यामुळे पहा, हळद आणि कुंकू याशिवाय हळदी कुंकू किंवा मकर संक्रांत ही होऊ शकत नाही. त्यामुळे या दिवशी हळद ही वापरायची आहे. तसेच सोन्याचे दागिने देखील आपल्याला वापरायचे आहेत, कारण देवीने जो दागिना धारण केलेला आहे तो मोती धारण केलेला आहे. तुम्हाला मोत्यामध्ये जे दागिने आहेत तर ते तुम्हाला वापरायचे नाही. पहा, मोत्याचे दागिने आजकाल खूप फॅशनमध्ये आहेत, परंतु आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने धारण केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला यावर्षी मोत्याचे दागिने हे घालायचे नाही. त्यानंतर एक प्रश्न येतो, तो म्हणजे या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ खायचा नाही. पहा, कोणत्याही सणाला आपण मांसाहार करत नाही, त्यामुळे घरामध्ये चुकूनही मांसाहार करू नये. त्या व्यतिरिक्त जी संक्रांती देवी आहे तर ती पायस भक्षण करत आहे. आता पायस म्हणजे खीर. तर त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर घरामध्ये बनवायची नाही. पहा, खीर जी आहे तर ती आपल्याला खायची नाही. तर पहा, एकंदरी संक्रांती देवी जी आहे तर तिने जे वस्त्र परिधान केलेलं आहे तसेच तिने जे दागिने घातलेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला घालायचे नाही. पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे साडी किंवा दुसरे इतर कपडे त्या दिवशी आपल्याला पिवळ्या कलरचे घालायचे नाही. त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या दिवशी हातामध्ये घालायच्या नाहीत. त्याचबरोबर देवीने जाईच्या फुलांचा वास घेतलेला आहे, त्यामुळे जाईच्या फुलांचा गजरा आपल्याला माळायचा नाही. पिवळ्या कलरचा गजरा जो आहे तो आपल्याला माळायचा नाही. तेच या दिवशी आपल्याला मोत्याचे दागिने देखील घालायचे नाहीत आणि खीर देखील खायची नाही. तर पहा, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की हे सर्व नियम पाळणं अनिवार्य आहे का. पहा, बऱ्याच जणांची आपली आपली श्रद्धा असते. जर तुम्हाला यापैकी कोणताही नियम पटत नसेल तर तो तुम्ही नाही पाळला तरी सुद्धा चालेल. परंतु पूर्वपार जे परंपरा चालत आलेल्या आहेत तर त्या परंपरा बरेच जण पाळतात. जर तुमच्याकडे हे नियम पाळत असताल तर तुम्ही नक्की हे नियम पाळा. नसताल पाळत तर नाही पाळले तरी सुद्धा चालतील. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.